प्रियंका MBTVच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। स्मार्ट शहरातही महिला असुरक्षित, स्मार्ट सिटीतले वाहन चालक बेशिस्त। नवी मुंबईत रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई वाहतूक यांच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन अभिनेता बोमन इराणी यांच्या हस्ते संपन्न झाले। ट्रॅफिक फॉर ॲक्शनच्या घटनेसह पोलीस आयुक्तालय आणि पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विभागाने सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह 2016 चे वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात पोलीस आयुक्त प्रभात रंजन आणि सिने अभिनेता बमन इराणी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले। यावेळी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट MVTV। सुनियोजित शहर म्हणून नावलौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले। 2004 पासून 463 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून विनयभंगाच्या 462 घटनांची विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे। सुनियोजित शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले। 2004 पासून 463 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून विनयभंगाच्या 762 घटनांची विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे। 12 वर्षात गुन्ह्यांमध्ये 6 पट वाढ झाली असून 70% घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तींनीच गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले। सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली। यामुळे नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षित असल्याची भावना निर्माण होऊ लागली। पोलिसांकडील आकडेवारी पाहिल्यानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटना 12 वर्षात 6 पट वाढल्या आहेत। 2004 मध्ये पनवेल, नवी मुंबई व उरण परिसरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचे 17 व विनयभंगाचे 33 गुन्हे दाखल झाले। 2015 मध्ये बलात्काराच्या 104 तर विनयभंगाच्या 202 घटनांची नोंद झाली। ब्युरो रिपोर्ट MVTV। स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेणारा शहरातील वाहन चालक मात्र बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी 3 वर्षात केलेल्या कारवाईतून समोर आले। भविष्यात सिनेयोजित शहर म्हणून नवी मुंबईला ओळख मिळत असतानाच बेशिस्त वाहन चालकांमुळे त्याला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। वाहतुकीच्या नियमांबाबत वारंवार जनजागृती करूनही शहरात बेशिस्त वाहन चालकांची संख्या वाढतच चालली आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालवणाऱ्या अशा 10,61,313 चालकांवर मागील 3 वर्षात कारवाई झाली आहे। बेशिस्त वाहन चालकांची ही संख्या महापालिका क्षेत्रात लोकसंख्येच्या बरोबरीची आहे, तर त्यांच्याकडून 12,15,31,700 रुपये इतकी रक्कम दंड स्वरूपात जमा झालेली आहे। वाहतूक पोलिसांनी परिमंडळ 1 व 2 मध्ये या कारवाया केल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट MVTV। 16 मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशनची सांगता सोमवारी अतिउत्साहात पार पाडण्यात आली। पाहूया त्याचा एक रिपोर्ट। 8 जानेवारी ते 11 जानेवारी रोजी चालणाऱ्या 16व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशनला सोमवारी 11 जानेवारीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। 100 पेक्षा अधिक बिल्डर्सने या एक्झिबिशनमध्ये त्यांचा सहभाग दाखवला होता। या एक्झिबिशनमध्ये कमीत कमी किमतीपासून ते जास्तीत जास्त किमतीपर्यंतचे घर उपलब्ध होते। 16व्या प्रॉपर्टी एक्झिबिशनचा शेवटचा दिवस असल्यामुळे BNMच्या कमिटीमध्येही खुशीची लहर होती। BNM से आप ये राइट टाइम है खरीदने के लिए, और दूसरे जो भी फ्लैट खरीद रहे हैं उनका बैकग्राउंड आप देख लीजिए, कितने प्रोजेक्ट्स अभी तक डिलीवरी किए, और दूसरे वो BNM के मेंबर है कि नहीं वो खास तरह से आप देख के करिए, ताकि हमारा कंट्रोल उसके ऊपर रह सकता है। और कोई बिल्डर अगर अननोन है तो उस पे हमारा कंट्रोल नहीं रहता है, तो मेंबर्स है कि नहीं वो जरूर चेक कर लीजिए। ब्युरो रिपोर्ट MVTV। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।